साईड इफेक्ट्स ॲज सच काही नाही. हा खूप मोठा एकतर ना बऱ्याच वेळा सीझरच्या वेळी आम्ही स्पायनल देतो किंवा एपिड्युरल देतो. याबद्दल असा खूप मोठा गैरसमज स्त्रियांमध्ये आहे की त्यामुळे पाठीचं दुखणं आयुष्यभर राहतं वगैरे. तर ही खूप चुकीची समजूत आहे की कुठलीही प्रिक जी असते, म्हणजे आता जर का असं म्हणलं आपण की लहानपणी दिलेलं इंजेक्शन मला अजून दुखतं, तर ते जितकं इलॉजिकल आहे तितकंच हे पण इलॉजिकल आहे की प्रसूतीच्या वेळी दिलेलं इंजेक्शन दुखतं, असं नाही होऊ शकत. होतं काय की बायका आणि मुली डिलिव्हरी नंतर घ्यायचं कॅल्शियम वेळेवर घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात कॅल्शियम डिफिशियन्सी निर्माण होते आणि मग त्यांना लाईफ लॉंग बॅकएक राहतो किंवा कंबर दुखते. दुसरं म्हणजे की डिलिव्हरी नंतर फिटनेस करता प्रयत्न तेवढे होत नाहीत मुलींकडनं, की एक 6 आठवडे झाले, 2 महिने झाले डिलिव्हरीला, की नियमित कुठले तरी व्यायाम, नियमित चालायला जाणे किंवा पोस्चर करेक्शन, ताठ बसणे, आपल्या पाठीला व्यवस्थित सपोर्ट देऊन बसणे, त्यासाठीचे व्यायाम करणे, कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, ह्या गोष्टी होत नाहीत मुलींकडून. आणि मग त्यांची पाठ दुखत राहते आयुष्यभर. आणि मग सर्वात सोपं ते डिलिव्हरीच्या वेळेच्या इंजेक्शनवर ते खापर फोडणं सोपं असतं. पण प्रसूती वेळेच्या या स्पायनल किंवा एपिड्युरल इंजेक्शनचा पेशंटला नंतर होणाऱ्या पाठदुखी किंवा कंबरदुखीशी काहीच संबंध नसतो.